नमस्कार सर्वांना. मराठा आरक्षण जी आर जो की आता लेटेस्ट विषय होता, सगळ्यांमध्ये माहोल वाजलं होतं आणि मेन महत्वाचा मुद्दा की जे हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे ते नक्की लागू केलं आहे का हो? एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हटलं तुमच्याशी शेअर करावाने हाच आपला टॉपिक आहे की जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे. आता मनोजदादा जरांगे पाटील म्हणतात की सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, तर ते खरंच मिळणार आहे का? तेच आपण ह्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करू. साई वर्षा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांनी मला भरभरून साथ दिलेली आहे, भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि असाच प्रेम माझ्या लॉंग व्हिडिओना पण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि लगेचच व्हिडिओला स्टार्ट करते. चला मग आपण लगेच व्हिडिओला स्टार्ट करू. तर आता जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे, त्या हैदराबाद गॅजेट नेमका आहे तरी काय, आणि खरंच मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे का? तर नाही, मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही. हे आता तुम्ही म्हणाल हे कशा आधारावर सांगताय तुम्ही? तर हो, खरंच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही. ते पॉसिबल नाही. मीच नाही, असे मोठमोठे जे कायदे पंडित आहेत, कायद्याचे अभ्यासू आहेत, कायद्याचे विशाल अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून जरी तुम्ही हे ऐकलं तर मराठ्यांना हे सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही. इथं फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी बुद्धीचा वापर केलेला आहे. आणि कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना हायकोर्टाकडून आदेश होते की तुम्ही 3 वाजायच्या आतमध्ये जो आझाद मैदानावरचा जो बोजा विस्तार आहे तो गुंडाळायचा आहे. तर त्या संदर्भात आता पाऊल उचलायचं तरी काय उचलायचं हा विचार करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा एवढा मोठा निर्णय घेतला. मागेही त्यांनी जी आर अपलोड केलाच होता, जी आर लोकांपर्यंत आणलाच होता. मग त्या जी आरचं काय झालं? जर त्यांना एक डोकं पाहिजे, जर दुसरा जी आर आपण काढतोय तर पहिला जी आर तरी आधी रद्द केला पाहिजे. असाच कोणता जी आर कसा काय करू शकतील हे? तर हैदराबाद गॅजेट तर तुम्हाला लागू झाले, त्याविषयी नाही. काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारही आहेत. पण इथं मी पण वापरते, कारण कुणबी प्रमाणपत्र त्यांनाच मिळणार आहेत ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. मग हे आधीही होतच की, नवीन काय आहे? नवीन काहीच नाहीये, हे आधीही होतच. आणि मेन म्हणजे ज्याच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत. आणि ज्याच्या नोंदी नाही सापडलेल्या आहेत, पण आता मी आहे मराठा, पण माझ्या आत्तीचा मुलगा किंवा माझ्या आत्याचा माझ्या मामाचा मुलगा हा आहे कुणबी, मग पण कुळ एक नाहीयेत. भले आत्तीचा मुलगा असेल किंवा मामाचा मुलगा असेल, कुळ एक नाहीयेत. त्यामुळं जर ती कुणबी असतील आणि मी मराठा असेल तर सरसकट मराठा होऊ शकत नाहीत. जर ती कुणबी आहेत तर त्यांना त्यांच्या कुळात जेवढी येतील तेवढ्यांना नक्की कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण जर मी मराठा आहे, माझ्या नोंदी नाही आहेत, तर 90 दिवसाचा टाइम ऑफ पिरियड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सगळे पुरावे सादर करावे लागतील, तेव्हा तुम्हाला जाऊन कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मग ह्याचा काही लाभ होऊ शकतो का? हो, नक्कीच होऊ शकतो. ज्याचं कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळालेलं आहे त्यांना शाळा, कॉलेजेस किंवा नोकऱ्यांमध्ये ह्याचा लाभ नक्कीच आहे. पण ज्यांचे कुणबी नोंदी नाही आहेत किंवा जे मराठा आहेत, आता मनोजदादा जरांगे पाटील म्हणतात की सरसकट मराठा आरक्षण मिळालेलं आहे, तर असं नाहीये. कुठंतरी त्यांचा अभ्यासू वृत्ती, त्यांचा विचार करण्याची वृत्ती, त्यांचे अभ्यासाची पातळी मला असं वाटतं कुठंतरी कमी पडते. पण ह्या सगळ्यावरती सोल्युशन म्हणून, ह्या सगळ्यावरती खूप मोठा चांगला एक विचार म्हणून किंवा लोकांमध्ये जनजागृती म्हणून जर तुम्हाला हा जी आर पाहायचा असेल, हा जी आर नक्की आहे तरी काय, हैदराबाद गॅजेट म्हणजे काय, किंवा अजून असे महाराष्ट्र शासनाचे कोणते निर्णय आहेत, कोणते जी आर आहेत जे की महाराष्ट्र शासनानं काढलेले आहेत,
ते GR जर तुम्हाला पाहायचे असतील, याबद्दल तुम्हाला माहिती मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी खरंच एक सुवर्ण संधी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सर्व शासन निर्णय गव्हर्नमेंट GR या संदर्भात माहिती घ्यायची आहे. तर वाट कसली पाहताय? सुप्रीम फॅसिलिटीज तुमच्या आमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक आगळा वेगळा उपक्रम. तो म्हणजे फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये सर्वसामान्य लोकांना शासन निर्णय गव्हर्नमेंट GR या संदर्भात इत्थंभूत माहिती देणे व या विषयांवर लोकांमध्ये जनजागृती करणे हे ध्येय उरी बाळगून माझ्या मायबाप जनतेच्या कल्याणासाठी कमीत कमी सेवा मूल्य आकारून ही सेवा चालू केलेली आहे. त्यामुळं ह्या सगळ्या सेवा तुमच्या मोबाईलवरती मिळवा व इतरांनाही त्याचा लाभ घेण्यास प्रेरित करा. तर वाट कसली पाहत आहे? लवकरात लवकर स्क्रीनवरील मोबाईल नंबर टाईप करा आणि या उपक्रमामध्ये सामील व्हा. हाती घेऊ जनजागृतीचा वसा. आता फक्त शासनाच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवत बसा. सुप्रीम फॅसिलिटीज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये. तुम्ही महाराष्ट्र शासनाचे सर्व शासन निर्णय, गव्हर्नमेंट GR हे सगळं किंवा त्या संदर्भात माहिती देणं, त्याच्याबद्दल जनजागृती करणं, लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. 1 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सगळे GR, सगळे शासनाचे शासन निर्णय तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला PDF द्वारे ते तुम्हाला भेटलं जाईल आणि 1 रुपये दिवसा म्हणजे तुम्हाला वर्षाचे 365 रुपये पे करून सगळे शासनाचे निर्णय तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकताय. खरंच हे खरं आहे का? मराठा आरक्षण मिळालं आहे का? हैदराबाद GR, हैदराबाद गॅझेट जे लागू केलेलं आहे ते खरंच लागू केलं आहे का? ह्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी नंबर वगैरे ह्या व्हिडिओमध्ये नक्की देईल. सुप्रीम फॅसिलिटीज यांनी खूप आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे. त्या संधीचा तुम्ही खरंच लाभ घ्या. तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे, सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याचा आहे. कारण शासनानं कोणते निर्णय काढले आहेत, कोणते GR काढले आहेत, कोणत्या योजना राबवल्या आहेत, कोणत्या योजनेचा लाभ लोकांपर्यंत देत आहेत, या सगळ्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि ते फक्त घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघू शकताय. आणि मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे 1 रुपयामध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं नक्की ह्या संधीचा तुम्ही लाभ घ्या आणि मराठा आरक्षण मिळालं आहे का याची तुम्ही स्वतः खात्री करून घ्या. कोणकोणते GR शासनानं काढलेले आहेत ते खरंच काढले आहेत का, त्याची पडताळणी तुम्हाला करायची आहे का, तर तुम्ही ह्या संधीचा नक्की लाभ घेतला पाहिजे. फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. तर लवकर जा आणि तुम्ही त्याच उपक्रमामध्ये सामील व्हा. ह्यामध्ये तुम्हाला नंबरही मी WhatsApp करू शकता. तुम्हाला नंबर मी दिला जाईल याच्यामधून.